पण मला वाटतं सुरू करूयात. हो, चालेल. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे या व्याख्यानासाठी. प्राध्यापक सुहास पळशीकर सरांची तशी ओळख करून देण्याची मला काहीच गरज वाटत नाहीये, त्यामुळे मी तशी ओळख करूनही देणार नाहीये. महाराष्ट्रालाच काय, संपूर्ण भारताला आणि ज्यांचा राज्यशास्त्र किंवा राजकारण या विषयामध्ये काही ना काही रस आहे, त्यांना सुहास पळशीकर हे नाव सर्वश्रुत आहे. सरांचं बरंचसं काम जे निवडणुकांचं अनालिसिस आहे, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी सरांना टीव्हीवरती पाहिलं असेल, ऐकलं असेल. सेफोलॉजी हे एक नवीन शाखा ज्यामध्ये काही मोजके लोक काम करतात, त्यामध्ये सरांचं काम सर्वांना माहीतच आहे. आजच्या जो काही व्याख्यानाचा विषय आहे तो म्हणजे भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोह चालू आहे. त्यामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत, आरोग्य आणि जे काही कोरोनामुळं आर्थिक परिणाम होणार आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेवरती, त्याबद्दल बऱ्याचशा चर्चा आपल्या कानावरती येत आहेत. लॉकडाऊन, त्यामध्ये पोलिसांचा जो काही व्यवहार आहे, लोकांचा व्यवहार आहे, याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावरती येत आहेत. पण या लॉकडाऊनचे किंवा या परिस्थितीचे पुढील काळात सामाजिक आणि राजकीय पटलावरती काय परिणाम होतील याबद्दल फार थोडी चर्चा आपल्या कानावरती येते. काल सरांनी एक लेख लिहिला आहे, त्यामध्ये बरेचसे त्यांनी महत्वाचे प्रश्न विचारले आहेत, जे एव्हाना आपल्याला फारसे सुचत नाहीत किंवा आपल्याला फारसे ते ऐकले तरी आपल्या मनापर्यंत ते जात नाही. काही प्रश्न बघा, लॉकडाऊनचे अधिकार कोणत्या सरकारला आणि कोणी दिले, यासाठी नेमका कोणता कायदा आहे, हा प्रश्न आपल्याला फारसा पडला नसेल. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हे आपल्याला ऐकून माहित असेल, पण आता हा जो पॅन्डेमिक आहे, साथीचा रोग आहे, तो त्याच्या अंतर्गत येतो का, आणि येत असेल तर अशा नियंत्रणासाठी आपल्याकडे काही वेगळा कायदा आहे का? सध्याचा जो काही कायदा आहे तो स्वातंत्र्यपूर्व कायदा आहे आणि तोच आपण अजूनही वापरतोय. यामध्ये आपण किती पब्लिक डिस्कोर्स मध्ये भाग घेतलाय, किती चर्चा झालेल्या आहेत, आपल्याला कदाचित जाणीव नसेल आणि माहित पण नसेल. आपण रिझल्ट्स वरती भर देतो, प्रक्रियेवरती भर नाही. लॉकडाऊन हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात घातक प्रयोग ठरू शकेल याबद्दल बऱ्याच लोकांचं दुमतही असेल, पण असं होईल का किंवा असं होण्याची शक्यता किती आहे, याबद्दल आपण किती उहापोह करतोय. आता जे काही पोलीस यंत्रणेच्या अंतर्गत बरेचसा कायदा व्यवस्था येतोय आणि ज्याप्रमाणे लोकांना लॉकडाऊन च्या अंतर्गत घरी बसावं लागतं, बऱ्याच काही लोकांनी तर अशी पिटिशनही टाकली सुप्रीम कोर्टामध्ये की मिलिटरी ऍक्शन व्हावी. तर हे आपल्याला फारसं गांभीर्याचं वाटत नाही, पण याचाच परिणाम भविष्यातील एकाधिकारशाहीसाठी होऊ शकेल का? हे जे चालू आहे हे एक भविष्यातील एकाधिकारशाहीसाठी मॉडेल ठरू शकेल का? असे काही महत्वाचे प्रश्न जे कोणी स्वतःला सुजाण नागरिक समजत असतील त्यांच्या मनामध्ये निश्चित येत असणार आहेत. आजच नोआम चॉम्स्की हे जे एक प्रसिद्ध US मधले प्रसिद्ध भाष्यकार आहेत, त्यांनी आज एक नोट टाकलेली आहे. ते असं म्हणतायत की वी डोंट थिंक अबाउट इट बट इट हॅज अ ट्रेमेंडस इफेक्ट, बट दीज आर थिंग्स यू डोंट सी राईट इन फ्रंट ऑफ युअर आईज. यू नीड टू थिंक अबाउट देम अ लिटल टू सी व्हॉट द कॉन्सिक्वेन्सेस आर. तर आजच्या व्याख्यानाचा हाच विषय आहे की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर बऱ्याचशा घटना दिसत नसतील, पण त्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर आपल्याला मदत करत आहेत. सध्या परिस्थितीचं राजकीय आणि सामाजिक विश्लेषण सर आपल्या समोर मांडतायत. तर मी पळशीकर सरांना विनंती करेन की त्यांनी कृपया आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज इन पॉलिसी रिसर्च असं मोठं भारदस्त नाव असलेल्या ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशननी आपल्या सगळ्यांना आज या चर्चेच्या निमित्ताने आणलेलं आहे. आणि केवळ आत्ता काय आहे भारतामध्ये असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन कोणते प्रश्न सार्वजनिक धोरणाच्या संदर्भामध्ये उभे राहणार आहे याच्याबद्दलची एक चर्चा सुरू करावी, ही संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो.
एका अर्थाने जगात पुढे जे होणार आहे त्याची झुळूक आपल्याला या आत्ताच्या आपल्या चर्चेमधनं दिसतीये. त्याला दृश्यादृश्य संवाद असं म्हणता येईल, तसा हा संवाद आहे. म्हणजे तुम्हाला बहुतेकांना मी दिसतोय, मला फारसं कोणी दिसत नाहीये. मी आपला असा भाबडा आशावाद ठेवतोय की तुम्ही हे पाहताय, ऐकताय. प्रत्यक्षात किती लोक पाहत असतील, प्रत्यक्षात किती लोक ऐकत असतील हे माहित नाही. अशा तर प्रकारची एकतर्फी म्हणता येतील अशी कम्युनिकेशनची चॅनेल्स ह्या संकटाच्या निमित्ताने सुरू होत आहेत. आणि कदाचित पुढं कशा प्रकारचा संपर्क आपण एकमेकांशी ठेवू याच्यासाठीची सुद्धा चुणूक ती आपल्याला दाखवतायत. या अर्थाने सुद्धा आत्ताचा हा जो ज्याला वेबिनार असं हल्ली म्हणतात, अशा प्रकारचं हे व्याख्यान, ही चर्चा ही इंटरेस्टिंग, गमतीची आणि त्याचबरोबर पुढे काय होणार आहे याची चाहूल देणारी ठरतीये. आता ही जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचे फायदा घेऊन जगामध्ये हे जे आत्ता संकट आलेलं आहे, ज्याला पॅन्डेमिक असं म्हटलं जातं, पॅन्डेमिकचा शब्दशः अर्थ महामारी असाच होतो. संसर्गजन्य आजारामधनं निर्माण होणारी ही जी महामारी आहे ते जागतिक संकट आहे. आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेने ते जागतिक संकट आहे असं जाहीर सुद्धा केलेलं आहे. त्याची चर्चा करण्याच्या आधी आणि त्याच्यातनं कोणते प्रश्न निर्माण होतील याच्याकडे जायच्या आधी सुरुवातीला 2 मिनिटांमध्ये आपण या सगळ्याचा संदर्भ काय आहे ते लक्षात घेऊयात. कारण बरेच वेळेला आपल्याला वर्तमानपत्र आपण वाचत असलो, टेलिव्हिजन पाहत असलो तरी या व्यापक संदर्भाची जाणीव नसते. उदाहरणार्थ, जवळपास 2 लाख लोकांपर्यंत मृत्यू होत असताना जगभरामध्ये मिळून आज घडीला जागतिक परिस्थिती काय आहे असं जर आपण पाहायला लागलो तर असं दिसतं की जगामध्ये थेट आर्थिक कोसळलेली नाही अर्थव्यवस्था हे जरी खरं असलं तरी गेल्या काही काळापासून जगाची अर्थव्यवस्था ही ढेपाळलेली आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याला आक्रमक अशा प्रकारचं जागतिकीकरण म्हणता येईल, त्याला 3 दशकं आता लोटलेली आहेत. हे 2 संदर्भ अशा करता महत्वाचे आहेत की एक तर त्यामुळे जगाची आर्थिक ताकद या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मर्यादित आहे. आणि दुसरं, जागतिकीकरण याचा अर्थ असा झाला की आता सध्या जरी आपण सगळ्यांनी एकमेकांना अडकवून ठेवलेलं असलं तरी अंतिमतः लोक इकडून तिकडे प्रवास करणार आहेत. जेव्हा संसर्गजन्य रोग हा जगभर संकटासारखा पसरलेला असतो त्यावेळेला ते जागतिकीकरण आणि क्षीण झालेली जागतिक अर्थव्यवस्था यांच्या आधारे या संकटाचा मुकाबला आपण कसा करणार हा एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवला पाहिजे पुढे जे काही मोठं होणार आहे ते पाहत असताना. दुसरा कदाचित तुमच्यापैकी काहींना खटकेल असा पण तो सांगायला पाहिजे तो असा की जरी चीनमध्ये याची सुरुवात झालेली असली तरी मुळात आज कोविड किंवा कोरोनामुळे होणारा संसर्ग गाजतोय त्याचं मुख्य कारण युरोप आणि अमेरिका इथे त्यांनी हाहाकार माजवलेला आहे. तेव्हा गोऱ्या देशांमध्ये असं होतं तेव्हा आपल्यासारखे बिनगोरे लोक जास्त घाबरतात, या न्यायाने आपण जास्त घाबरलेलो आहोत. पण त्याला दुसरी एक झालर आहे, ती अशी की तुलनेने जास्त समृद्ध आणि जास्त साधन सामग्री असलेले युरोप अमेरिकेतले देश जे आहेत ते जर या हाहाकारामुळे गडबडून गेलेले असले तर आपल्यासारख्या भारतासारख्या तुलनेने कमी समृद्धी असलेल्या कमी साधन सामग्री असलेल्या देशांना हा मुकाबला करण्याचं संकट हे जास्त तीव्र असणार आहे. आणि म्हणून हा जागतिक संदर्भही लक्षात ठेवला पाहिजे. आता या जोडीने तिसरा ज्याच्याबद्दल कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल असा संदर्भ जो आहे तो असा की आज घडीला तरी आपल्याजवळ याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काही नाहीये. त्याच्यावरचे उपचार हे सुद्धा नाममात्र आहेत किंवा ज्याला लक्षणांवरती उपचार म्हणतात, सिम्प्टोमॅटिक म्हणतात, तसे उपचार आहेत. आणि त्यामुळे मनुष्यजात ही जास्त घाबरून जर गेली तर त्यात काही आश्चर्य नाही की ज्याला प्रतिबंध करता येत नाही, ज्याला अटकाव करता येत नाही, ज्याच्यावरती उपाय नाहीत असा हा संसर्ग आहे तो अडवायचा कसा, अशा प्रकारचे काही गहन तात्कालिक प्रश्न तर आहेतच. पण आणखीन एक प्रश्न असा आहे की असा हा उपाय नसलेला, प्रतिबंध करता येणार नसलेला संसर्ग तातडीने जाणार नाहीये. आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना असेल. सुरुवातीला काहींनी असं म्हटलं होतं की 14 तास जर एकमेकांशी संपर्क ठेवला नाही तर करोना जाईल.
नंतर लोक असं म्हणायला लागले की 20-22 दिवस जर तुम्ही संपर्क ठेवला नाही तर करोना जाईल. वस्तुस्थिती अशी आहे आणि ती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोना अशा रीतीने 5-15 दिवस किंवा 25 दिवस लोक लपून बसले म्हणून जाणार नाहीये. कदाचित येतं वर्षभर, कदाचित प्रतिबंधात्मक लस सापडेपर्यंत, कदाचित मनुष्य समाजाला या विषाणूचा प्रतिकार करण्याची शक्ती आत्मसात होईपर्यंत हा आजार, हा संसर्ग चालू राहणार आहे. त्याचा आत्ताचा जो पहिला टप्पा आहे, त्याच्या पहिल्या हल्ल्याचा, त्यांनी आपण गडगडून गेलेलो आहोत. पण हा संकट, हा हल्ला, हा संसर्ग दीर्घकाळ राहणार आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की हे लक्षात घेतल्याशिवाय आत्ता आपण करत असलेले उपाय, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करावे लागणारे उपाय आणि एकूण सामाजिक राजकीय प्रक्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये होणारे बदल यांचा आवाका आपल्या लक्षात येणार नाही. मी आत्ता जे बोलणार आहे त्याच्यामध्ये अर्थातच आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाहीये. तो माझा विषय नाही आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्याला बोलता येत नसतात, त्याची चर्चा करता येत नसते. आता मी जे बोलणार आहे ते साधारणपणे 4 भागांमध्ये माझं प्रतिपादन मी मांडणार आहे. आणि हे 4 भागात आहे असं सांगतो याचं कारण असं की ज्यांना कंटाळा येणार असेल त्यांना पळून जाण्याची सोय आहे. तर हे 4 भागांमध्ये मी प्रतिपादन करणार आहे. त्यातल्या सुरुवातीला आता हे जे संयोजक आहेत आपले संदीप म्हणाले त्याप्रमाणे लॉकडाऊनची चर्चा मी सुरुवातीला थोडीशी करणार आहे. त्यातले व्यावहारिक प्रश्नांबद्दल मी कमी बोलेन, त्याच्याबद्दल मी लिहिलेलंही आहे, पण त्याच्यातनं कोणते तात्विक प्रश्न उभे राहतात त्यांचा मी निर्देश करणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये लॉकडाऊन असो किंवा नसो, येत्या 6-8 महिन्यात, वर्षभरात निदान आपल्या देशात आणि एकूण जगभर सुद्धा कोणत्या राजकीय प्रक्रियांना वाव मिळणार आहे, कोणत्या प्रकारचं राजकारण उभं राहण्याची शक्यता आहे ते मी सांगणार आहे. मग तिसऱ्या भागामध्ये खरं तर येत्या नजीकच्या 1-2 वर्षाच्या काळात कोणते सार्वजनिक धोरणाचे प्रश्न आपण सगळ्यांनी हाताळायला पाहिजेत, जोर लावायला पाहिजे, याच्याबद्दल मी काही गोष्टी बोलेन. आणि मग शेवटी संयोजकांनी दिलेला जो मोठा विषय आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. तो विषय असा की हे झालं सगळं तात्पुरतं की येत्या 1-2 वर्षात काय होईल वगैरे, पण आता जगात आणि भारतात अशा कोणत्या प्रक्रिया एव्हाना चालूच आहेत की ज्या कोरोना, लॉकडाऊन, संसर्ग आणि त्याच्यातून येणाऱ्या प्रश्नांमुळे जास्त गतिमान होणार आहेत. म्हणजे अशी शेवटी आपण कल्पना करणार आहोत शेवटच्या भागात बोलताना की समजा 25-50 वर्षांनंतर आपण मागे वळून आजच्या क्षणाकडे पाहत असलो तर कोणत्या प्रक्रियांना आजच्या या सगळ्या संकटामुळे गती मिळाली त्याची चर्चा मी शेवटी थोडा वेळ करणार आहे. तर सुरुवातीला लॉकडाऊन बद्दल आपण सगळेजण खूप बोलतोय, याचं कारण आपण गेला महिनाभर लॉकडाऊन मध्ये आहोत. तुमच्यापैकी बरेच जण घरामध्ये बसून असतील, अनेक जण सक्तीने कामावरती जावं लागतं म्हणून जात असतील, पण संकटाची सावली त्यांच्यावरती असेल. अशा या काळामध्ये लॉकडाऊन हा विषय कुतूहलाचा, भीतीचा, चर्चेचा आणि वादाचा सुद्धा होणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यातले जे व्यावहारिक भाग आहेत त्यांच्याबद्दल थोडंफार आता बोललं जायला लागलंय आणि त्यामुळे त्यांच्यावरती मी फार भर देणार नाही, पण तुमचं लक्ष त्याच्याकडे मला वेधावं असं वाटतं. याचं कारण अचानकपणे 22 मार्च 23 मार्चच्या दरम्यान एका ओपन सोसायटी सारखं असलेल्या, लोकांना जिथे वावरायला मुक्तता आहे अशा समाजातून अचानक दुसऱ्या दिवशी आपण एका बंदिस्त समाजामध्ये प्रवेश केलेला आहे. मला खात्री आहे की आपल्यापैकी जवळपास कुणालाही अशा प्रकारच्या अभूतपूर्व हाऊस अरेस्टचा अनुभव नाही. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांच्या खेरीज काश्मीर खोऱ्यामध्ये असा दीर्घकाळ त्यांना हाऊस अरेस्ट मध्ये राहावं लागलेलं आहे, पण आपल्याला उर्वरित भारतातल्या लोकांना हा अनुभव नाहीये. आणि त्यामुळे ह्याच्याकडे थोडंसं कुतूहलाने सुरुवातीला स्वागतपूर्ण दृष्टीने आपण पाहिलं. आता वेळ अशी आलेली आहे की याच्याकडे थोडं चिकित्सकपणे पाहायला पाहिजे. मी जेव्हा इंडियन एक्सप्रेस मध्ये गेल्या महिन्याभरात 2 लेख लिहिले तेव्हा लोकांनी हा प्रश्न खासगीत अनेकांनी विचारलेला आहे की तुमचा लॉकडाऊनला विरोध आहे का. मला असं वाटतं की प्रश्न विचारण्याची चूक आपण जेव्हा करतो, चुकीचा प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा बरोबर उत्तर आपल्याला मिळत नाही. मार्च महिन्यामध्ये भारतातल्या राज्यकर्त्यांना
मग ते केंद्रातले असू देत किंवा वेगवेगळ्या राज्यांमधले असू देत, ह्या संकटाचा अचानक सामना करायचा असं ठरल्यानंतर खात्री नव्हती की आता काय करायचं. आणि त्यामुळे लॉकडाऊनकडे त्यांची पावलं धोरणात्मक वळली, हे माझ्या मते साहजिक होतं. इतकंच नाही तर WHO सुद्धा प्रत्यक्ष थेट संपर्क टाळा, फिजिकल डिस्टन्सिंग टाळा, असा सल्ला दिलेलाच आहे. आता या WHO बद्दलची गंमत अशी आहे की लॉकडाऊनच्या विरोधी बोलायला लागलं तर WHOचा दाखला, पण ह्याच WHO बद्दल आपल्याकडे आणि अमेरिकेमध्ये अशी टीका केली जाते की ते चीनीचे धार्जिणे आहेत. त्यामुळे ही गंमत म्हणून लक्षात ठेवा की असं होत असतं. पण पर्याय नव्हता, लॉकडाऊन करायला पाहिजे. त्याच्याशिवाय अतोनात मोठ्या प्रमाणावर भारतासारख्या दाट लोकवस्ती असलेल्या देशात संसर्ग कसा टाळायचा, असे प्रश्न मार्च महिन्यात होते. लॉकडाऊन केला गेला. माझा मुद्दा असा आहे की लॉकडाऊन चूक की बरोबर हा प्रश्नच चुकीचा आहे. प्रश्न असा आहे की लॉकडाऊन कशासाठी. आपण बहुतेकांनी अशी समजूत करून घेतली की लॉकडाऊन हा उपाय आहे, लॉकडाऊन हा उपाय नाही. लॉकडाऊन ही तात्पुरती सेफ्टी, सुरक्षिततेची एक व्यवस्था आहे. अचानक संकट आलेलं असताना घरात लपून बसा, एवढंच लॉकडाऊन आपल्याला सांगतो. त्यामुळे ही जी सार्वत्रिक चूक आपण सगळेजण करतोय, आणि नागरिकांनी ती चूक केली तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा धोरणकर्ते ही चूक करतात की लॉकडाऊन म्हणजे उपाय आहे, लॉकडाऊन करा सगळं आलबेल होऊन जाईल, त्याच्यातनं आपण बाहेर आलो पाहिजे. हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा व्यावहारिक जो आहे, ज्याच्याबद्दल आता बोललं जायला लागलेलं आहे, सुरुवातीला कोणी याच्याबद्दल बोलत नव्हतं, ते असं की अचानकपणे आपण घराला कुलूप लावतो तसं देशाला कुलूप लावता येत नसतं. आणि तुम्हाला माहितीये की तुम्ही जर परगावी जाणार असाल तर घराला कुलूप लावायच्या आधी तुम्ही घरातली रोपं बाहेर ठेवता, फ्रीज रिकामा करता, दारं खिडक्या नीट बंद आहेत ना हे बघता. लॉकडाऊनची पूर्वतयारी आपण केली का? आणि पुन्हा ती तुम्ही आणि मी असं